मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात नुकसान झालेलं आहे, ओला दुष्काळ आहे, अनेक ठिकाणी ढग फुटल्याची परिस्थिती आहे, पूर्ण जे पीक होतं ते पूर्ण उद्ध्वस्त झालेलं नसेल. आमच्या माहितीप्रमाणे आतापर्यंत जवळपास 34 ते 36 लाख हेक्टर शेती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे. आणि पंचनामे करून काय देणार? निवडणुकीच्या पूर्वीचा जी आरनुसार देणार की नव्यानं जी काढून हात आकडता घेऊन करणार? हा आता आम्ही बघतो आहोत. त्याचे पंचनामे करायचे आधी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. जरी दिले असले तरी ही मदत तातडीनं देण्याची आवश्यकता आहे. आणि हेक्टरी 50,000 रुपये, कारण काहीच पीक शिल्लक राहिलं नाही. याने ₹1 पीक विम्याचा सोंग केला, तो कॅन्सल करून टाकला, तो रद्द केला. शेतकऱ्यांना पैसे भरायला लागले. त्यातले जे ट्रिगर आहेत त्यानुसार तर ते पीक विम्याच्या कक्षेत आता येतच नाही. अतिवृष्टी म्हणजे कशात येते? मग शेतकऱ्याला काय मिळणार? हे नव्यानं 5 ट्रिगर दिले, त्यामध्ये तर शेतकरीला पीक विम्याचा फायदाच होऊ शकत नाही. आणि शेतकऱ्याच्या खिशातून त्या पीक विमा कंपन्याला पैसे पण भरून घेतलेत. पण इतका नतभ्रष्टपणा मला पाहिलं नाही मी. मुळात काय होतं की तुम्हाला कर्जमाफी देतो म्हणून तुम्ही सांगितले पहिल्यांदा कर्जमाफी द्या. शेतकरी त्या कर्जात बुडालेला आहे आणि हेक्टरी 50,000 रुपये देण्याची तयारी ठेवा, तरच हा शेतकरी सावरेल. अन्यथा पूर्ण खरीपाचं पीक, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकं सर्व नष्ट झाले आहेत. ढगफुटी, रोज पाणी 16 ऑक्टोबरपर्यंत पाऊस दाखवतो आहे. 16 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे हे जर झालं तर महाराष्ट्रातला शेतकरी वाचणारच नाही. त्यामुळं सर्व कामं गुंडाळा, काय ते समृद्धी फामृद्धी हे ते आणि सगळं करून सोडून शेतकऱ्यांना मदत करा, तरच हा शेतकरी वाचू शकेल, असं आमचं सरकारला आव्हान आहे. दिवाळीपूर्वी मदत जे आहे खात्यात जमा होईल असं सांगितलं जात आहे, मात्र नाही आनंद परिस्थिती पूर्ण पीकच उद्ध्वस्त झालं असल्यामुळे कसं होणार आहे? काय ते तातूर देऊन 2 हेक्टरपर्यंत 13,000 रुपये देणार आणि त्या 13,000 रुपयामध्ये काय होईल? त्यामुळं 50,000 रुपये हेक्टरी जर देत असाल तर काहीतरी मदत होईल. त्याचं पेरलं ते बाकी पिकाचं तर नुकसान भरपाई होऊ शकत नाही आणि कोणताही सरकार देऊ शकत नाही, आम्हालाही कळतं. पण किमान तेवढा दिला तरच तो शेतकरी थोडा तरी सावरू शकेल. आणि कर्जमाफी करणं हे आवश्यक आहे. तुम्ही आता नवीन जी आर जो काढला तो जुना जी आर बदलला, निवडणुकीपूर्वी मतं घेण्यासाठी काढलेला. म्हणजे ही तर बेमानी आहेच ना शेतकऱ्यांशी. मतांसाठी वेगळा जी आर, निवडणुकीच्या पूर्वी मतं झाल्यानंतर वेगळा जी आर. त्यामुळं दिवाळीपूर्वी द्या, पण 50,000 रुपये हेक्टर प्रमाणे द्या, आम्ही तुमचं स्वागत करू. मेळावे होते आहे, चिंतन शिबिर राष्ट्रवादीचं नुकतंच पार पडलं. आता काँग्रेस शिवसेनेचा निर्धार मेळावा होत आहे. कशा पद्धतीने पाहता? म्हणजे भाजपच्याच वाडे किल्ल्यात जे पक्ष आहेत ते असतात भांडत आहेत. नाही, आम्ही नांदा सौख्य बरे म्हणतो त्यांना, पण ते नांदा आता त्यांना भांडण काय, वर्चस्वाची लढाई आहे तिघांची. पण ते भाजपाच्या हातात दोर आहेत ना. किती चिंतन शिबिर घेऊ द्या, किती मनन शिबिर घेऊ द्या, किती काही शिबिर घेऊ द्या, पण भाजप म्हणेल इधर चलो, तर ते त्याला काय म्हणतात, त्याला शोले पिक्चरच्या जेलरचं ऐकावंच लागेल. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, इधर इतने जाओ, उधर उतने जाओ. यांच्या हातात आहे काय? कारण त्या बैलबंडीचे कासरेच मुळात देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहेत. त्यामुळं त्यांना जिकडे ते मनानं चालू शकत नाही, फक्त आता दाखवत आहेत. पण ते म्हणतील इकडे चलो तर त्याला तिकडेच जावं लागेल. लेफ्ट चलो म्हणलं तर लेफ्टला, राईट चलो म्हणलं तर राईटला जावं लागेल. यापेक्षा त्यांच्या हातात काही नाही, कारण भाजपच्या मर्जीवर ही मंडळी त्या सत्तेमध्ये आहेत. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.